नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलो आहोत। आपल्या नवीन रेसिपीचं नाव आहे पावभाजीचे पराठे। हे आहे आपल्या आजच्या रेसिपीचं साहित्य। आपण इथे टोमॅटो घेतलाय बारीक कापून, कांदा घेतलाय बारीक कापून, इथे फ्लावर घेतला होता छोटा पीस, तो पण आपण बारीक कापून घेतलेला आहे। इथे शिमला मिरची घेतली छोटीवाली, ती पण आपण बारीक कापून घेतली। एक गाजर घेतलेला होतं, ते पण किसून घेतलेलं आहे। हे 2 बटाटे घेतले, ते पण उकडलेले आहे, ते आपण किसून घेणार आहोत। आणि पराठ्यांसाठी आपण हे कणिक घेतलंय, ते पण मी थोडं मीठ टाकून भिजवून घेते। आपण उकडलेले बटाटे किसून घेतलेले आहे। मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल चांगलं गरम झालेलं आहे। त्यात मी टाकते जिरे, नंतर कांदा टाकते, इथं मी आलं लसूणची थोडी पेस्ट घेतलेली ती टाकते। चांगले गोल्डन कलर येईपर्यंत मी परतून घेते। इथं गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे, तर आपण त्याच्यात टाकूया शिमला मिरची बारीक कापलेली, यात आपण टाकणार आहोत टोमॅटो, कापणीच्या अगोदर घेतलेले होते सगळे, नंतर कापलं, त्यामुळे नंतर काही घेतले ते सारखं मिक्स करून घ्यायचं। मी यात थोडं मीठ टाकते, टोमॅटो लवकर स्मॅश झालेलं बघून। यात टाकूया आपण फ्लावर, बारीक कापलेलं पण आपण तो फ्लावर टाकूया, नंतर हा गाजर पण टाकून घेऊ। चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यात मसाले ऍड, मी हळदी पावडर घेतली अर्धा चम्मच, पावभाजी मसाला घेतला 2 मोठे चम्मच, आणि हे चांगलं मिक्स करून घेऊ। आपल्याला हे पराठे बनवायचे आहेत ना, ही भाजी कितीच पाहिजे आपल्याला। इथं मी थोडी धनिया पावडर टाकली आहे। आता इथं मी उकडून घेतलेला आणि किसून घेतला, त्याच्यानंतर तो बटाटा मी यात टाकते। थोडं मीठ टाकून देते, मी अगोदर तो मीठ टाकले म्हणून आता जरा कमी टाकून। ही आपली पराठ्यामध्ये टाकण्यासाठी पावभाजी तयार झालेली आहे, तर मी ती थोडी स्मॅश करून घेते आता, म्हणजे ती चांगली एकजीव होईल। मी थोडं